नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. भाद्रपदाच्या अमावस्येच्या दिवशी पितृपक्ष हा संपतो. या वर्षीची ही सर्वपित्री अमावस्या 14 ऑक्टोबर या दिवशी आलेली आहे. या दिवशी शनिवार देखील आहे आणि त्यामुळे शनी अमावस्या देखील या दिवशी बनत आहे. अत्यंत शुभ असा योग आहे. या दिवशी अमावस्या आहे आणि त्याचबरोबर शनी अमावस्या देखील बनत आहे. या दिवशी आपल्या पितरांची काही सेवा जर का आपल्याकडनं करायची राहिलेली असेल तर त्या दिवशी आपण आपल्या पितरांची सेवा ही करू शकतो. याचबरोबर ज्यांचे पित्र घालायचे राहिलेले असतील ते सर्व या तिथीला म्हणजे सर्व पित्री अमावस्येच्या तिथीला राहिलेले पित्र देखील घालू शकतात. या दिवशी आपण आपल्या पितरांसाठी पिंडदान, दर्पण या गोष्टी करत असतो. त्याचबरोबर आपण या पितृपाठ्यामध्ये आपल्या पितरांचे हे पित्र देखील घालत असतो. आपण जर का आपल्या पितरांचे पित्र घातले तर आपल्याला सुख, समृद्धी, शांती, आपल्या वैवाहिक जीवनामध्ये सुख प्राप्त होत असते. ज्यांचे कोणाचे या 15 दिवसामध्ये श्राद्ध कर्म करायचे राहिलेले असतील किंवा काही कारणामुळे करता येत नसेल त्या सर्वांनी या सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी तुमच्या पितरांचे श्राद्ध कर्म करायचे आहे. याचबरोबर आपल्या पितरांना प्रसन्न करून घेण्यासाठी, त्यांची कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त करून घेण्यासाठी या दिवशी खास करून आपल्याला काही उपाय देखील करायचे आहेत. तर असेच आपण 1 ते 2 सोपे आणि प्रभावी असे उपाय या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ज्यांना या पितृपक्षामध्ये जर का काहीच करायला जमणार नाही किंवा जमलं नसेल त्यांनी या दिवशी त्यांच्या पितरांसाठी पितृपक्षातील या सर्व पित्री अमावस्येला हे उपाय करायचे आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा. तुम्हाला अमावस्येच्या दिवशी कापूर आणि तांदूळ याचा एक उपाय करायचा आहे. अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे. शिवपुराणात सांगितलेला हा उपाय आहे. प्रदीप मिश्राजींनी सांगितलेले हे उपाय आहे. हे अत्यंत प्रभावी असे उपाय असतात. तर हा उपाय तुम्हाला अमावस्येच्या दिवशी करायचा आहे. यासाठी तुम्हाला 3 ते 4 कापूर वड्या घ्यायच्या आहेत. 1 वाटी भरून तांदूळ घ्यायचे आहे. वाटी तुम्ही मीडियम साईजची घेतली, छोटी घेतली तरी चालेल. तुम्हाला वाटीभर तांदूळ घ्यायचे आहे आणि या तांदळामध्ये तुम्हाला या 3 ते 4 कापराच्या वड्या तुम्हाला आतमध्ये टाकायच्या आहे. म्हणजे तुम्ही एकदम वरती ठेवू नका. तुम्हाला तांदळाच्या आतमध्ये ह्या कापराच्या वड्या टाकायच्या आहे. आणि ही तांदळाची वाटी तुम्हाला अमावस्येच्या दिवशी तुम्ही संध्याकाळी किंवा सायंकाळी हा उपाय करू शकतात. ही वाटी तुम्हाला तुमच्या दरवाजाच्या बाहेर तुम्हाला ठेवायची आहे. तुमच्या दरवाजाच्या तुमच्या उंबरठ्याच्या बाहेर तुम्हाला ही वाटी ठेवायची आहे आणि ही वाटी तुम्हाला त्या दिवशी पूर्ण रात्रभर ही बाहेर असू द्यायची आहे. आता दुसऱ्या दिवशी काय करायचं तर दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर तुम्ही आंघोळ केल्यानंतर तुम्हाला ही वाटी घ्यायची आहे. या वाटीतल्या कापूर तुम्हाला हा जाळायचा आहे. बघा दुसऱ्या दिवशी घटस्थापना आहे. नवरात्रीला सुरुवात होते. या दिवशी तुम्हाला सकाळी उठल्यावर ही तांदळाची वाटी घ्यायची आहे. यातला हा कापूर तुम्हाला जाळायचा आहे. आणि कापूर जाळल्यानंतर तुम्हाला ह्या वाटीतले तांदूळ असेच बाहेर घेऊन जायचे आहे. तुम्हाला ही वाटी घरात आणायची नाही आहे. तुम्हाला हे असंच बाहेर घेऊन जायचं आहे आणि एखाद्या झाडाखाली तुम्हाला हे तांदूळ घालायचे आहे, टाकून द्यायचे आहे. म्हणजे जेणेकरून तिथे पक्षी येतील आणि ते तांदूळ खाऊन जातील. तर हा अत्यंत प्रभावी असा उपाय तुम्हाला हा करायचा आहे. हे तांदूळ तुम्हाला म्हणजे ह्या तांदळाची वाटी तुम्हाला बाहेरून जेव्हा आपण आतमध्ये येतो तेव्हा आपल्या उजव्या साईडला ठेवायची आहे. बघा आपल्या उजव्या साईडला ठेवायचे आहे आणि दुसऱ्या दिवशी यातला कापूर जाळल्यावर हे तांदूळ आपल्याला पक्ष्यांना खायला द्यायचे आहे. यामुळे काय होईल बघा, तांदूळ हे पशुपक्षी खाऊन जातील, त्याचं पुण्य आपल्याला मिळेल आणि याचबरोबर आपल्याला आपल्या पितरांचे देखील आशीर्वाद प्राप्त होणार आहे. आणि यामुळे आपल्या घरातील बघा सर्व निगेटिव्हिटी, नकारात्मक ऊर्जा ही बाहेर निघून जाते. कापूर आपण हा रात्रभर आपल्या उंबरठ्यावर ठेवलेला असतो. ते जेवढीही निगेटिव्ह ऊर्जा येते, निगेटिव्ह शक्ती येते ती त्यामध्ये खेचले जाते आणि अशा प्रकारे ती आपल्या घरातनं बाहेर जाण्यास मदत होत असते. आता दुसरा उपाय म्हणजे बघा, गाय, कुत्रा, कावळा आणि मुंग्या यांना पितृपक्षामध्ये आपण खूप महत्त्व देत असतो. यांच्या 15 दिवस आपण सेवा देखील करत असतो. 15 दिवसच नाही तर आपण वर्षभर देखील यांची सेवा करत असतो. या 15 दिवसात यांच्यामध्ये आपल्या पितरांचा वास असतो असं देखील म्हणतात. तसं बघितलं तर आपण गायीची सेवाही दररोज करत असतो. गायीला आपण एक पोळी किंवा एक घास दररोज देत असतो. पण या पितृपक्षामध्ये या 15वाड्यामध्ये आपल्याला दररोज गायीला एक पोळी द्यायची आहे. गायीला काहीतरी पोळी खायला घालायची आहे. आणि जर का तुम्हाला या 15 दिवसात हे करायला जमलं नाही तर तुम्हाला अमावस्येच्या दिवशी हा उपाय करायचा आहे. या पितृपक्षामध्ये जर का आपल्या घरासमोर गाय आली, कुत्रं आलं तर यांना आपल्याला या दिवशी हाकलायचं नाही किंवा मारायचं नाही. यांना आपल्याला काहीतरी चपाती वगैरे खायला घालायची आहे. याचबरोबर आपल्याला सर्व पित्री अमावस्येला गायीला ही एक वस्तू खायला घालायची आहे. बघा आपल्याला गायीसाठी एक पालकाची जुडी घ्यायची आहे आणि पालकाची जुडी तुम्हाला सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी गायीला खायला घालायची आहे. यामुळे बघा आपले पितर हे प्रसन्न होणार आहे. आपल्या घरात सुख, शांती, समृद्धी या सर्व गोष्टी नांदायला लागणार आहे. याचबरोबर आपल्याला हिरवा चारा देखील गायीला खायला घालायचा आहे. यामुळे आपले पितर आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला त्यांचे चांगले आशीर्वाद प्राप्त होतात. हा उपाय तुम्हाला वर्षातनं या पितृपक्षातील अमावस्येच्या दिवशी एकदाच करता येणार आहे. तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही दररोज या पितृपक्षामध्ये दररोज गायीला एक पोळी, त्याला थोडंसं तूप लावून तुम्ही ती खायला घालू शकता. जर का तुम्हाला 15 दिवसात हे करणं शक्य झालं नाही तर तुम्ही सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी गायीला तुम्हाला ही एक भाजी खायला घालायची आहे. यामुळे आपले पितर प्रसन्न होणार आहे आणि त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे.
व्हिडिओत सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. चॅनलवर पहिल्यांदा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.